सांगली येथील नेमिनाथ नगर येथे सुरू असणाऱ्या श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यामध्ये आज प्रभू श्रीराम आणि जानकी यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। श्रीराम कथा सादर करणारे श्री समाधान महाराज यांनी आपल्या सुरसवाणीतून श्रीराम जानकी यांचा विवाह सोहळ्याच्या केलेल्या वर्णनामुळे प्रेक्षक अगदी आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः विवाह सोहळ्यास उपस्थित असल्याचा प्रत्यय आला होता। आज या विवाह सोहळ्यामध्ये श्रीराम कथेचा 5वा दिवस आहे आणि या कार्यक्रमाला आज रामविवाह असा उत्सव आमच्या भक्तांना नागरिकांना खरोखर बघायला मिळाला। सर्व समाजाच्या लोकांनी जो सहभाग घेतला होता, समाजाच्या सर्व घटकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला आणि देशामध्ये हा एक रेकॉर्ड झालेला आहे असं मत या सोहळ्याचे संयोजक श्री मनोहर काकाजी सारडा यांनी व्यक्त केलं आहे। सांगलीमध्ये 17 जानेवारी ते 27 जानेवारी श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळ्याचं जे आयोजन केलं होतं त्याचा आज 5वा दिवस आहे। या कार्यक्रमाला आज रामविवाह हा जो उत्सव होता तो आजपर्यंतच्या 100 वर्षाच्या इतिहासात असा उत्सव आमच्या भक्तांना नागरिकाला खरोखर बघायला मिळालेला नाही आहे। आज पहिल्यांदा बघितलं असं की मंडपाच्या बाहेर देखील आम्हाला जवळजवळ 2-4 हजार लोकांची व्यवस्था करावी लागली। मंडप पूर्ण खचाखच भरलेला होता, परंतु नुसता भरला नव्हता तर लोक आनंदी घेत होते, लोक टाळ्या वाजवत होते। लोकांना इतका हुरूप आलेला होता की सांगलीमध्ये आज 22 जानेवारीचा जो वर्धापन दिवस आहे अयोध्या मंदिराचा तो साजरा कसा केला गेला हे खरोखर एक इतिहासात त्याची नोंद होऊन जाईल। खूप मोठं आयोजन हे होतं श्री समाधान महाराज शर्माजीने, तर अनेक उदाहरण देत हा कार्यक्रम आजचा खूप चांगला केला आणि मुख्य म्हणजे त्यांनी कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाची जुळवाजुळव केली होती। उत्साहामध्ये सर्व समाजाच्या लोकांनी जो भाग घेतला होता, सर्व घटकांनी थरातील लोकांनी गरीब असो श्रीमंत असो त्यांनी भाग घेतला। हा एक आपल्या सांगलीमध्ये धार्मिक कार्यक्रमाचा, हिंदुत्वाच्या कार्यक्रमाचा, राष्ट्रीय कार्यक्रमाचा, देशाच्या कार्यक्रमाचा हा एक रेकॉर्ड झालेला आहे, लक्षात ठेवा। मी भक्तांना नागरिकांना आजही पुन्हा एकदा विनंती करतो, राष्ट्र आहे तर आपण आहे, देश आहे तर आपण आहे, धर्म आहे तर आपण आहे, तर हिंदू धर्माच्या दृष्टीने सगळ्यांनी पावलं उचलायलाच पाहिजे। येणाऱ्या 5 दिवसाचा खरोखर कोणीही आपला हा असलेला लाभ सोडू नका। या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घ्या। बसायला जागा जेवढी होती ती सोडून देखील आम्हाला बाहेर व्यवस्था करायची जरूर पडली ती करू, परंतु लाभ मात्र सगळेजण घ्या, आपल्या मित्रपरिवार, आपला स्वतःचा परिवार। आणि एक ह्यामध्ये काय घडलेलं आहे की स्त्रियांची शक्ती जी आहे, स्त्रियांची शक्ती ही अभूतपूर्व आज बघायला मिळाली। पूर्ण वेळेपूर्वी येणाऱ्या सगळ्यांनी आज ह्याचे खूप आनंद घेतला। त्यामुळे खास करून महिलांचं मी खूप आभार मानतो। पुरुषांचं तर आहेच आमच्याबरोबर सगळ्यांचं, पण महिलांनी जो एक जागृती दाखवली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद। जय श्री